आमदार साहेब, तुम्ही आता एक शब्द वापरला, तुम्ही सीमोल्लंघन केले, मग तुम्ही गेवराईवरून इकडे शिफ्ट झालेला. आपला जो आता हे बघा, मी त्याच्या आधी तुम्ही वाचलं नाही त्याच्यामध्ये जे काही मी ऐकलं, मी नाही वाचलं. नाही मी ऐकलं नाही म्हणतोय की मी काय म्हणलं की पक्षाचा आदेश होता आणि तो पण वेळेवर या ठिकाणी पक्षाला अडचणीत आणण्याचं काम म्हणजे येथील जे काही केडर आहे, कार्यकर्ते आहेत, कार्यकर्त्यांचा संच आहे, त्याला अडचणीत आणण्याचं काम वेळेवर झालं, वेळेवर दगाफटका झाला आणि पक्षाच्या आदेशाने या ठिकाणी आम्ही ही जबाबदारी जे काही आहे निभावलेली आहे. नगरपालिकेसाठी झालेला प्रवेश पंडित कुटुंबासाठी बीड विधानसभेचं काम करून करणार आहे. थेट प्रश्न विचारतो. हे बघा कसा विषय, मी तेच सांगतोय की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इथं सक्रियपणे सगळी जबाबदारी घेऊन ही नगरपालिकेची निवडणूक लढवायची. हा योगायोगाने आणि काळानुरूप वेळेवर ज्या गोष्टी घडामोडी घडल्या त्याच्यामुळे ही जबाबदारी शिवछत्र परिवारावर माझ्यावर त्या ठिकाणी आली, शिवाजीराव पंडित कुटुंबावर आली. ती आम्ही पक्षादेश म्हणून निभावलेली आहे. आता राहिला विषय आपण म्हणताय की विधानसभेचा, तर तुम्हाला मी एवढंच सांगत की या ठिकाणी पुढच्या काळामध्ये विधानसभेच्या पहिले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एक नगरपालिकेनंतर मोठा जो काही लोकशाहीचा उत्सव जो काही आहे तो होतोय. तो अवघ्या 1-1.5-2 महिन्यात काय होऊन जाईल. तर ती नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पुढे होणारी लोकसभा आणि त्याच्यानंतर विधानसभा, बीड विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला घड्याळाचा गजर झालेला दिसेल.